ठाणे रेल्वे स्थानकाचा नूतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होतोय। फलाटांवर नव्यानं छतांची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येते। नियमित स्वच्छतेवर भर द्या। युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा। पावसाळ्यापूर्वी सर्व विकास कामं तातडीनं पूर्ण करा, अशा महत्त्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्यात। ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसंच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला। या दौऱ्यानंतर बैठक घेण्यात आली। गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी केलेल्या सूचनांची योग्य ती अंमलबजावणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे। आज प्रत्यक्षात सर्व बदल दिसत असून विकास कामांबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचं कौतुक केलं। ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 8 लाख प्रवासी प्रवास करतात। रेल्वे प्रवाशांच्या समस्या, विकास कामं, प्रस्तावित कामांबाबत मी निवडून आल्यापासून DRM, DM यांच्याशी सातत्यानं माझा पाठपुरावा सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही झाल्यात। आता नव्यानं वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारला जात असून येत्या जुलै महिन्यात त्याचं लोकार्पण अपेक्षित आहे। 8 एक्सेलेटर्स प्रवाशांच्या सेवेत असून 2 एक्सेलेटर्स लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी यावेळेला माध्यमांना दिली। ठाणा स्टेशन किमान 7 ते 8 लाख प्रवासी दिवसाला या स्टेशनमधून प्रवास करत असतात। मागे सुद्धा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय। DRM कडे बैठक घेतोय, DM कडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय, पूर्ण पत्रे आपण बदलतोय, लोकांना व्यवस्थित उभं राहता येईल, त्याचं बरंचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण ते करून घेतोय। एक फुटओव्हर ब्रिजचं काम अर्धवट आहे, ते सुद्धा सुरू करतोय। 8 एक्सेलेटर लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि 2 आणखी मंजूर केलेले आहेत, त्याचं सुद्धा मशीन्स जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते, ती अजून आलेली नाहीये। हे पण काम लवकरच पूर्ववत होईल। लोकांच्या समस्या, जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आम्ही। एक सुंदर AC प्रतीक्षालय जुलैमध्ये ते सुरू होईल, त्याचं सुद्धा काम सुरू आहे। AC प्रतीक्षालय, कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय। अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत, त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर, ते सुद्धा 2 रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय, काही दिवसात ते सुरू होतील। अनेक अडचणी आहेत त्या रेल्वेच्या, 2 ते 3 तास काम करायला त्यांना मिळतं, कारण जवळजवळ 7 ते 8 लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात। त्यामुळे गती कशी येईल, काम चालू असताना जे काही भंगार आहे, डेब्रिज आहे, ते ताबडतोब कसं उचललं जाईल, स्वच्छतागृह कशी त्यांची वेळोवेळी सफाई होईल, या दृष्टीने आज रेल्वेची आम्ही व्हिजिट केलेली आहे। रेल्वेचे अधिकारी आहेत, लोकांच्या समस्या कशा दूर होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय।